नमस्कार, मी आशिष. आपण पाहता महाराष्ट्र संदर्भ हे यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी उद्यम सर्टिफिकेट काढणार आहोत. उद्यम सर्टिफिकेटचे मित्रांनो दोन फायदे तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसून येतात. बरेचसे लहान लहान व्यावसायिक किंवा दुकानदार किंवा छोटे मोठे व्यापार करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी उद्यम आधार एक अत्यंत महत्वाचा आहे. याचे दोन फायदे म्हणजे की तुम्ही उद्यम आधार वर बँकेत त्या ठिकाणी करंट अकाउंट ओपन करू शकता आणि दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला उद्यम सर्टिफिकेटवर म्हणजेच उद्यम आधार सर्टिफिकेटवर त्या ठिकाणी सहज कर्जाचा पुरवठा कोणती सुद्धा बँक तुम्हाला करू शकते. हेच उद्यम आधार कशा प्रकारे काढायचे तेही मोफत घर बसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये कसे काढायचे ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला A to Z प्रोसेस उद्यम आधार काढण्याची मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर उद्यम आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण त्या ठिकाणी जाऊया. आपण आलेला आहे उद्यम आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर. याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे. त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नवीन अप्लाय त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारचा हा MSMEचा म्हणजे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी आलेला आहे. यावरूनच आपलं उद्यम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि यावरूनच त्या ठिकाणी तुमचं असणार सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर चला आता MSME उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस त्या ठिकाणी करूया. आता आपल्याला नवीन त्या ठिकाणी काढायचं असल्यास या फॉर न्यू एंटरप्रेनर्स हू आर नॉट रजिस्टर्ड एट ॲज MSME ऑर दोज विच EMII यावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर त्या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपला असणारा आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नेम ऑफ एंटरप्रेनर म्हणजे उद्यमिका नाम. आता हे जे नाव आहे हे त्या ठिकाणी आपल्याला जे आधार कार्डवर नाव असणार तेच आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आता हे नाव टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे जे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या ठिकाणी हे आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यावर त्या ठिकाणी आपला वन टाईम OTP हा त्या ठिकाणी गेलेला असेल. OTP हा जो आहे जो आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर त्या ठिकाणी हा OTP गेलेला असेल. हा OTP टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी व्हॅलिडेट या ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करायचं. आता यामध्ये टाईप ऑफ ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी इथं निवडून घ्यायचं आहे. आता टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला जेही आपण असेल ते यामधून पाहून त्या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचं आहे. आता मी इथं एकल स्वामित्व असल्यामुळे म्हणजे प्रोप्रायटी असल्यामुळे मी त्या ठिकाणी हे पहिल्या नंबरचं निवडून घेतो आणि आपला असणारा पॅन नंबर इथं त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पॅन क्रमांक टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळे टर्म्स अँड कंडिशन वाचून यावर त्या ठिकाणी ब्ल्यू टिक करून पॅन व्हॅलिडेट या ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. युअर अँड व्हेरीफाईड सक्सेसफुली व्हेरीफाईड अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर आता त्या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शनवर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली पूर्ण पहिलीची जी माहिती आहे ती सगळी दाखवणार आहे आणि आता आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे. आता सगळ्यात पहिले ह्या यू फिल्ड द ITR प्रिव्हियस इयर केलेलं आहे का, तर या ठिकाणी नो इथं येऊन जाणार आहे. त्यानंतर डू यू हॅव GST नंबर, तुमच्याकडे GST नंबर आहे का, तुम्ही यस किंवा नो करू शकता. किंवा तुम्हाला एक्सपेंडेड म्हणजे सोडलेलं आहे का GST हे सुद्धा तुम्ही ऑप्शन आता तिसऱ्या नंबरचं नवीन त्या ठिकाणी आलेलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी असेल तर यस करू शकता, नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नो करून टाका. त्याच्यानंतर आपलं नाव इथं त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्याच्यानंतर आता मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपला असणारा ईमेल इथं टाकून घ्यायचा आहे. आपला ईमेल इथं टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सोशल कॅटेगरी आपल्याला त्या ठिकाणी आपली निवडून घ्यायची आहे. ही निवडल्यानंतर त्या ठिकाणी जेंडर आपलं त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का, तर असेल तर यस का, नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. आता नेम ऑफ एंटरप्रेनर्स म्हणजे उद्यम तुमच्या दुकानाचे नाव त्या ठिकाणी इथं टाकून घ्यायचे आहे. आणि त्या ठिकाणी नाव टाकल्यानंतर त्या ठिकाणी युनिट नेम इथं टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शॉपचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. आणि ॲड युनिट इथं त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथं त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लोकेशन ऑफ प्लॅन्स त्या ठिकाणी इथं येऊन जाणार आहे आणि इथं सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी असणारा आपला ॲड्रेस आता इथं टाकून घ्यायचा आहे. फ्लॅट ब्लॉक त्याच्यानंतर फ्लॅट डोअर ब्लॉक नंबर इथं त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपले असणारं नेम ऑफ प्रिमायसेस इथं त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विलेज त्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं असणारं विलेज इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्लॉक आपल्याला त्या ठिकाणी इथं निवडून घ्यायचं आहे आणि ब्लॉक टाकल्यानंतर त्या ठिकाणी रोड स्ट्रीट टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर सिटी त्या ठिकाणी टाकून घ्यायची. सिटी टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी असणार पिनकोड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. पिनकोड त्या ठिकाणी टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं असणार स्टेट आपल्याला त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला जिल्हा त्या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तो निवडून झाल्यानंतर ॲड प्लॅन्ट यावर त्या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे. ॲड प्लॅन्टवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपला ऑफिस ॲड्रेस ऑफ इंटरप्रेन्स आपल्या कार्यालयाचा पत्ता असेल तर तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ऑफिसच्या गावाचे नाव किंवा शहराचे नाव इथं त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि ते टाकून झाल्यानंतर आता ब्लॉक टाकून घ्यायचा आपला. ब्लॉक म्हणजे आपला तालुका त्या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी रोड स्ट्रीट टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिटी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर पिनकोड असणार आपला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपलं असणार स्टेट इथं निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडून घेतल्यानंतर आपलं असणार डिस्ट्रिक्ट इथं त्या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर त्या ठिकाणी लॅटिट्यूड अँड लँगिट्यूड यावर त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला जो मॅप आहे तो त्या ठिकाणी आपल्यासमोर उघडणार आहे. यामधून आता आपल्याला आपलं लोकेशन जे आहे ते त्या ठिकाणी सेट करायचं आहे. हा जो बाण आहे तो त्या ठिकाणी आपले जे ही लोकेशन असेल ते गुगल मॅपमधून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्या निवडून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आता ओके हे ऑप्शन त्या ठिकाणी दाबायचं आहे. ओके दाबल्यानंतर त्या ठिकाणी आपला जे आहे लॅटिट्यूड लँगिट्यूडसुद्धा झालेला आहे. आता त्या ठिकाणी म्हणजे मागची तुम्हाला पंजीकरण संख्या आहे काय, तुम्ही म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे काय, तुम्ही केलेले असेल तर त्या ठिकाणी हे ऑप्शन दाबू शकता EMII किंवा प्रिव्हियस उद्यम हे ऑप्शन दाबू शकता. पण आपण फ्रेश रजिस्ट्रेशन असल्यामुळे आपण नाही करणार आहे. आणि स्टेटस ऑफ एंटरप्रेनर्स त्या ठिकाणी इथं द्यायचं आहे. डेट ऑफ इन्क्रिप्शन रजिस्ट्रेशन म्हणजे आजची डेट आपल्याला त्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्या दिवशी डेट तुम्हाला तिथं त्या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर ते टाकल्यानंतर वेदर प्रोडक्शन बिझनेस कमेंडेटन्स त्या ठिकाणी यावर तुम्ही आले असेल तर येस करू शकता, नसेल तर त्या ठिकाणी नो करू शकता. त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी असणार 16वा क्रमांक बँक डिटेल्स त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे. आता इथं बँक विवरण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इंटर बँक नेम इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असणारा IFSC कोड इथं त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बँकेचा. त्यानंतर बँक खाते क्रमांक त्या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येते तो आता आपण जोही व्यवसाय करत आहे तो त्या ठिकाणी इथं त्याचा NIC कोड आपल्याला त्या ठिकाणी निवडणं अत्यंत गरजेचे आहे. आता तुम्हाला एक मी NIC कोडची ट्रिक सांगतो. तुम्ही काय करा, गुगलच्या त्या ठिकाणी डॅशबोर्डवर या आणि जोही आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे तो त्या ठिकाणी NIC कोड तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता. आता सपोज आपला जर किराणा स्टोअर असेल तर किराणा स्टोअरचा त्या ठिकाणी NIC कोड आपल्याला गुगलवर टाकायचा आहे आणि तो लगेचच त्या ठिकाणी तुम्हाला हे होऊ शकतं. तुम्हाला गुगलवर तो NIC कोड त्या ठिकाणी दिसून जाणार आणि तोच NIC कोड त्या ठिकाणी इथं तुम्हाला टाकायचा आहे. आता तुमचा कोणताही व्यवसाय असेल ते तुम्हाला सर्च करून ते तुम्हाला NIC कोड तुम्ही लगेच 1 मिनिटाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता 5 आहे मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट्स. आता प्रमुख गतिविधी या काय आहेत आपल्या जे व्यवसाय आहे त्याचा, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता की सेवा देता, तर त्या ठिकाणी सेवा देत असाल सेवा निवडा किंवा काही निर्माण करत असाल, काही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर ते पहिल्या नंबरचा ऑप्शन मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय हा नॉन ट्रेडिंग आहे की ट्रेडिंग आहे, व्यापारिक आहे की गैरव्यापारिक आहे, या 2 ऑप्शनपैकी एक तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा NIC कोड तुम्ही टाकू शकता किंवा इथं दिलेल्या मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस अँड ट्रेडिंग या 3 ऑप्शनहून सुद्धा तुम्ही तुमचा NIC कोड त्या ठिकाणी काढू शकता. आता माझी सेवा हे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी माझी जी व्यवसाय आहे त्याच्यातलं नाव मी इथं निवडून घेतो. त्याच्यानंतर माझा आणखी 4 डिजिट कोड माझ्यासमोर येणार आहेत ते सुद्धा मी आता त्या यामधून त्या ठिकाणी निवडून घेतो आणि ते निवडल्यानंतर आता 5 डिजिट कोड त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी निवडून घेणार आहे. आणि ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवर त्या ठिकाणी मी इथं क्लिक करतो. ॲड ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता त्या ठिकाणी 19 नंबरचा ऑप्शन जे आहे नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉईड. आता इथं आपल्याला आपल्या जे व्यवसायात किती लोक काम करतात त्याच्यामध्ये असणारी पुरुषांची संख्या किती, स्त्रियांची संख्या किती आणि अदर्स
किती अशा प्रकारचे त्या ठिकाणी डिटेल्स टाकायचे आणि संपूर्ण आपल्यासमोर त्या ठिकाणी येऊन जाणार टोटल. आता हे झाल्यानंतर यामध्ये 20वा नंबरचा जे आहे इन्व्हेस्ट इन प्लॅन अँड मशिनरी ऑर रिक्वायरमेंट, याच्यामध्ये किती रुपयाची तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिलं राईट डाऊन द व्हॅल्यू तुम्हाला टाकायची आहे 31 मार्च ऑफ द प्रिव्हियस इयर 2021-22. तुम्हाला ते व्हॅल्यू टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल रिसर्च डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल सेफ्टी डिव्हिजन ड्युरिंग 21-22, तुम्ही म्हणजे किती रुपये त्या ठिकाणी कॉस्ट दिलेली आहे. ही कंट्रोल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्रियल सेफ्टीला म्हणजे 21-22च्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी किती रुपयाची कॉस्ट यांना दिलेली आहे. दिली नसेल तर 0 करा, किंवा दिली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रक्कमसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर टर्न तुम्हाला टाकायचा आहे. मागच्या वर्षीचा हा टर्न तुम्हाला टाकायचा आहे 21-22मधला. तो सुद्धा झाला असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा त्या ठिकाणी 0 टाकून तुम्ही पुढे जाऊ शकता. आता 22 नंबरचा आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्ट्रेड ऑन गव्हर्नमेंट ई मार्केट, या पोर्टलवर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू इच्छिता का. तुम्हाला जर यस करायचे तर यस करू शकता, नो करायचे असेल तर नो करू शकता. त्याच्यानंतर आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्ट्रेशन TRDS पोर्टल, या TRDS पोर्टलवर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू इच्छिता का. यस असेल तर तुम्ही यस करू शकता, नो असेल तर तुम्ही नो करू शकता. आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्ट्रेशन ऑन नॅशनल करिअर सर्व्हिस, NSC जे नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आहे यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू इच्छिता का. तर याच्यासुद्धा यस किंवा तुम्ही नो हे 2 ऑप्शन त्या ठिकाणी निवडू शकता. आता आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्ट्रेशन ऑन NSIC B2B पोर्टल, ही NSCI B2B पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू इच्छिता का. तुम्हाला यस करायचं तर यस करू शकता, नो करायचं असेल तर नो करू शकता. कोणतीही याच्यामध्ये काही होणार नाही आहे. आर यू इंटरेस्टेड इन अवेलेबल फ्री IAN डोमेन अँड बिझनेस ईमेल ID, तुम्हाला फ्रीचं डोमेन किंवा बिझनेस ईमेल ID बनवायची आहे का. तुम्ही जर यस करू इच्छिता तर तुम्ही यस करू शकता, किंवा नोसुद्धा करू शकता. डोमेन म्हणजे आपल्या व्यवसायाचं नाव हे मोफत बनते गुगलवर, त्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात का ते तुम्हाला ते असं विचारत आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव हे आपोआप येऊन जाणार. सर्व माहिती एकदा प्रॉपर पद्धतीने चेक करा, आणि हे चेक केल्यानंतर त्या ठिकाणी असणारं सबमिट अँड फायनल OTPवर त्या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे. आर यू शुअर दॅट यू हॅव एंटर्ड करेक्ट डाटा, प्लीज चेक युअर मोबाईल नंबर इज करेक्ट. त्या ठिकाणी असणारा एंटर OTP गेलेला आहे. आता OTP आपला जो इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे रजिस्ट्रेशन करतेवेळी, त्या मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी OTP गेलेला असेल. आता इथं आपला OTP त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, आणि OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी असणारा हा कोड जो आहे तो त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड म्हणजेच असणार कॅप्चा कोड आपला टाकून घ्यायचा आहे, आणि फायनल सबमिट यावर त्या ठिकाणी क्लिक करायचं. आर यू शुअर दॅट यू हॅव एंटर्ड करेक्ट डाटा, आफ्टर सबमिट यू विल नॉट एबल टू चेंज डाटा. आता तुम्ही हे एकदा सबमिट केल्यानंतर कोणताही बदल यामध्ये त्या ठिकाणी उद्यम आधारामध्ये करता येणार नाही. आता फायनल सबमिट त्या ठिकाणी आपल्या करायचं, ओके दाबा. आणि अशा प्रकारे पहा, उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड, युअर उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इज, अशा प्रकारचा आपला त्या ठिकाणी उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जनरेट त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर ओके या ऑप्शनवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे, आणि हे पाहू शकता थँक्यू विजिटिंग उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल, थँक्यू विजिटिंग उद्यम रजिस्टर. आपला रजिस्ट्रेशन नंबर आता जनरेट झालेला आहे, आणि आपला NSC ID आपला जनरेट झालेला आहे. तर अशा प्रकारचा आता हे त्या ठिकाणी याची एक प्रिंटचं ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं आहे. याची प्रिंट करायची आहे, आणि एक प्रिंट सर्टिफिकेटचं ऑप्शनसुद्धा आपल्याला इथं जनरेट झालेलं आहे. आपला असणारा उद्यम क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे, आणि आपला असणारा मोबाईल क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. आणि आता चूज अँड OTP ऑप्शन, तुम्ही मोबाईलवर सुद्धा OTP मागू शकता, किंवा ईमेलवर सुद्धा OTP मागू शकता. व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करा, आणि आपला जो मोबाईल नंबर आहे त्यावर आता OTP गेलेला असेल, आणि व्हॅलिडेट OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे पाहू शकता तुमच्यासमोर तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ही माहिती आल्यानंतर त्या ठिकाणी आता प्रिंट सर्टिफिकेट किंवा प्रिंट उद्यम सर्टिफिकेट या नावाचे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, यावर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुमच्या अशा प्रकारचे तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जनरेटेड झालेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरही बांधवांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.